राज्य परिवहन प्राधिकरण यांनी मुंबई व उपनगरातील वाढत्या वाहन संख्येला आळा घालण्याकरता व वाढत्या प्रदूषणाच्या नावाखाली ऑटो रिक्षांची वयोमर्यादा निश्चित करून 15 वर्षाच्या वापरानंतर ऑटो रिक्षा मोडीत काढण्याचा निर्णय घेतला। या निर्णयास अनुसरून राज्यातील इतर सर्व परिवहन कार्यालयात सदरचा निर्णय पाठवून त्या निर्णयानुसार तेथील परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय करावा असं नमूद केलं। या परिपत्रकाचा आधार घेत सोलापूर जिल्हा प्राधिकरण यांनी सोलापूर शहरातील भौगोलिक आर्थिक परिस्थितीचा सरासर विचार न करता सोलापूर परिवहन कार्यालय अंतर्गत येणाऱ्या ऑटो रिक्षाची वयोमर्यादा 15 वर्ष निश्चित करून त्या मुदतीनंतर वाहन मोडीत काढण्याचं निर्देशित केलं। त्यानुसार अनेक चांगल्या सुस्थितीतील ऑटो रिक्षा नाईलाजास्तव मोडीत काढाव्या लागल्या। प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात रिक्षा चालक कृती समिती सोलापूरच्या वतीने कॉम्रेड आडम मास्तर, श्री अजीज खान, कॉम्रेड सलीम मुल्ला यांनी वेळोवेळी निवेदन सादर करून सदरचा निर्णय कसा चुकीचा आहे व त्याचे होणारे दूरगामी परिणाम लक्षात आणून देऊन सदरचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली। सोलापूर शहराची भौगोलिक स्थिती पाहता 16 किलोमीटर परिक्षेत्रात चालणारे ऑटो रिक्षा वाहन हे 15 वर्षापेक्षा अधिक काळ सुस्थितीत चालू शकते। नवीन ऑटो रिक्षा खरेदीसाठी जवळपास 3 ते 3.25 लाख रुपये आवश्यक असून रिक्षा चालक रिक्षा खरेदी करता विविध वित्तीय संस्थांकडून कर्जरूपी भांडवल उभे करून त्यातून ऑटो रिक्षा खरेदी करतात। खरेदीसाठी घेतलेल्या हप्त्यापोटी दरमहा ठराविक रक्कम व्याजासहित वित्तीय संस्थांना द्यावी लागते व त्याचा कालावधी 3 ते 4 वर्षे इतका असतो। रिक्षाचा दैनंदिन खर्च, रिक्षाचा परवानापोटीचा वार्षिक खर्च व भांडवलाची तूट लक्षात घेता 15 वर्षात गुंतवलेल्या भांडवलाचा परतावा मिळणेही अशक्य होतं। नवीन मोटर वाहन कायद्याच्या तरतुदीनुसार मोठ्या प्रमाणात वाढलेले शुल्क व दंडांची आकारणी यामुळे रिक्षा व्यवसायात हमीचं उत्पन्न मिळत नाही। पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऑटो रिक्षांची वयोमर्यादा त्यांच्या अधिकारात 25 वर्षे केली असल्याने त्यानुसार सोलापूर परिवहन कार्यालयाने ऑटो रिक्षांची वयोमर्यादेत वाढ करावी अशी मागणी सातत्याने रिक्षा चालक कृती समितीने परिवहन कार्यालयाकडे केली। प्रत्येक वेळेस प्राधिकरणाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येईल असं नमूद करून चालढकल करत होते। दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी सोलापूर परिवहन कार्यालयाच्या परिवहन अधिकारी श्रीमती अर्चना गायकवाड यांनी रिक्षा संघटनांची बैठक आयोजित केली असता सदर बैठकीत रिक्षा चालक कृती समिती सोलापूरने आपल्या तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून बैठकीत मौन धारण करत परिवहन कार्यालयाच्या चालढकल वृत्तीचा निषेध केला। त्याचप्रमाणे रिक्षा चालक कृती समितीचे नेते व लालबावटा रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची रिक्षा चालकांच्या शिष्टमंडळासमवेत भेट घेऊन रिक्षा चालकांच्या न्याय व रास्त मागण्यांबाबत सविस्तर निवेदन सादर करून चर्चा केली। या चर्चेदरम्यान रिक्षा चालकांच्या मागण्यांसंदर्भात वस्तुनिष्ठ विवेचन करून परिस्थिती माननीय जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आणून दिली। माननीय जिल्हाधिकारी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबाबत लवकरच परिवहन अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं सूचित केलं। त्यानुसार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत ऑटो रिक्षाची वयोमर्यादा वाढवणं व सोलापूर शहरातील ऑटो रिक्षा करता रिक्षा थांब्याची निर्मिती करणं याबाबत चर्चा होऊन रिक्षांची वयोमर्यादा वाढवण्याचा व अनेक नवीन रिक्षा थांबे मंजूर करण्याचा प्राधिकरणाने निर्णय घेतला। सदर प्रश्नांचा पाठपुरावा करण्याकरता रिक्षा कृती समिती सोलापूर, लालबावटा रिक्षा चालक संघटना सोलापूर, ऑटो रिक्षा असोसिएशन सोलापूर या पदाधिकारी व सदस्यांनी वेळोवेळी सहकार्य, मार्गदर्शन व कृतीमध्ये सहभाग नोंदवल्यानं 5 वर्षाच्या पाठपुराव्यास अखेर यश मिळालंय।